नमस्कार. काल पंजाबमधल्या निवडणुकांचे काही निकाल आलेले आहेत. ते निकाल अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. काल पंजाबमधल्या ज्या निवडणुका झाल्या त्या शहरी भागातल्या झाल्या. मुख्यत्वे तिथल्या ज्या पालिका म्हणू आपण किंवा महानगरपालिका म्हणू याच्यामधल्या नगरपंचायती याच्यामधल्या निवडणुका होत्या. तर याच्यापूर्वी झाल्या होत्या त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या. कालच्या जे ते निकाल झालेले आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पूर्णपणे भाजपचा चुथडा साफ करणारे आहेत. यासाठी हे महत्त्वाचं आहे की तिथे राघव चड्डासारखे जे अतिशय लोकप्रिय असे, जेव्हा ज्यांचा सोशल मीडियावर बराच दवदवा झाला होता, असे खासदार भाजपने पळवलेले होते. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ईडीच्या धाताने आणखीन काही खासदार पळवले होते. त्यामुळे आणि ते सर्व खासदार पंजाबमधले होते, आम आदमी पार्टीचे होते, पंजाबमधले होते, त्यांना पळवलेलं होतं. आणि त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची. आणि अनेक पेपरमधनं अशा त्याच्यानंतर लेख आलेले होते की आता अमित शहा आणि मोदी स्वतः पंजाबमध्ये लक्ष घालणार आणि आपला संपवणार वगैरे वगैरे. या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक झाली. आणि ही महत्त्वाची यासाठी होती कारण या निवडणुकीमध्ये पूर्वी 2025 डिसेंबर म्हणजे काही महिन्यांपूर्वी तिथल्या स्थानिक ग्रामीण इलेक्शन जे असतात आपल्या इकडे जसं असतं तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या निवडणुकामध्ये आपला मोठं यश मिळालं होतं. तेव्हा हे आधीच झालं होतं ती ग्रामीण भागामध्ये आपचा चांगला अजूनही होल्ड आहे. आत्ता जी निवडणूक आहे ती शहरी भागामध्ये, आणि असं समजलं जात होतं की तिथे भाजप वरचढ होऊ शकतं. परंतु प्रत्यक्षामधली स्थिती जी आहे तिथे 1977 सीट होत्या, त्यातल्या 958 आम आदमी पार्टीला मिळाल्या, काँग्रेसला केवळ 997 आणि अपक्षांना 258 आहे. त्याच्यानंतर अकाली दल आहे 152 आणि त्याच्यानंतर शेवटी भाजप आहे 172वरती. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या ज्या संख्या जी आहे इतर सर्वांची बेरीज केली तरी ती आम आदमी पार्टी एवढी होत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीला अतिशय चांगलं यश मिळालं या कालच्या निवडणुकीमध्ये. ही एक महत्त्वाची बाब. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या इलेक्शनच्या मध्ये EVMचा वापर केला गेला नाही, बॅलेट पेपरचा वापर केला गेला नाही. आता लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात, पण प्रश्न हा लोकांच्या मनामधली भीती हा याचा प्रश्न आहे, लोकशाहीवरच्या विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्हाला EVMमध्ये पुनर्तपासणी करता येत नाही. बॅलेट पेपरमध्ये 10 वेळा तुम्ही मताच्या चिठ्ठ्या मोजू शकता. तुम्हाला शंका आली तर पुन्हा त्या मोजणी होऊ शकते. परंतु EVM बाबतीत हे शक्य होत नाही. EVMची मोजणी शक्य नाही. त्याच्यावरती जर कोणाला संशय आला तर तो तुम्हाला ते प्रूव्ह करता येत नाही. ही त्यातली सर्वात मोठी अडचण. आणि दुसरं म्हणजे विकसित देश जे आहेत, जर्मनीसारखे किंवा फ्रान्ससारखे, या देशांमध्ये EVMवरती बंदी आहे. ही याच कारणासाठी आहे ती त्याची विश्वासार्हता नाही, म्हणजे लोकांचा त्यावर विश्वास नाही. लोकशाहीसाठी लोकांचा मतदान प्रक्रियेवरती विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ते महत्त्वाचं होतं. आणि मागची निवडणूक ग्रामपंचायतींची, जिल्हा परिषदांची आणि आताची जी आहेत नगरपंचायतींची म्हणजे अर्बन इलेक्शन्स, या सर्व इलेक्शन पंजाबमधल्या सरकारने, भगवंत मान यांच्या सरकारने बॅलेट पेपरवरती घेतलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं. आता तिसरी गोष्ट म्हणजे ही सेमीफायनल आहे असं सगळेजण उल्लेख करत होते, कारण फेब्रुवारीमध्ये पंजाबमध्ये निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवरती हे सेमीफायनल असं समजलं जात होतं. परंतु सेमीफायनलमध्ये जर दोनच पार्ट्या उरतात असं जर म्हटलं तर तिथे आता फक्त आम आदमी पार्टी आहे आणि 2 नंबरला इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष आणि काँग्रेस यांची आपापसामध्ये लढाई आहे. त्यामुळे हेही त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की ही पुढची इलेक्शनचं काय होणार याचा जर हा सेमीफायनल असेल तर तो रिझल्ट आपल्याला समोर दिसलेला आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी जिथे निवडणुका लढवते तिथे धार्मिक राजकारण करत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं या निवडणुकीमध्ये पुन्हा दिसून आलं. दिल्लीमध्ये असेल आम्ही कामावरतीच मतं मागितली, गुजरातमध्ये आम्ही तेच केलं आणि आता पंजाबमध्ये सुद्धा आम्ही केलेल्या, आपने केलेल्या कामावरती मतदान मागितलेलं आहे. तिथे कुठलंही धार्मिक ध्रुवीकरण करू देत नाही. कुठल्याही पद्धतीचं हिंदू मुस्लिम किंवा इतर कुठलेही जे वाद आहेत अशा पद्धतीचे हे वाद होऊ देत नाहीत. हे आमच्या राजकारणातलं महत्त्वाचं भाग. आणि दुसरं म्हणजे या निमित्ताने पुन्हा आम्ही तिथे मोहल्ला टेनिस अतिशय चांगल्या केलेल्या आहेत, शाळा चांगल्या केलेल्या आहेत, तिथे गावागावांमध्ये रस्ते तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेतकऱ्यांची स्थिती आपल्या महाराष्ट्रासारखीच तिथे परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्यांची. अशा वेळेस तिथे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना उत्तम बाजारभाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या बाबी या पंजाबमध्ये होताना दिसत आहेत. त्याला हे आलेलं यश आहे. जनतेचा अजूनही आम आदमी पार्टीवर चांगला विश्वास आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेच्या लोभाने काही खासदारांना भाजप पळवू शकते,
परंतु जसं झाडू काम करतं, ती झाडण्याचं काम करतं, भ्रष्टाचार दूर करण्याचं काम करतं, त्याच पद्धतीने त्याच्यातल्या एखाद दोन चाळ्या जर इकडे तिकडे पडल्या म्हणून झाडू काम काही थांबत नाही आणि त्यामुळे आम आदमीची पार्टीची वाटचालही अशीच चालू राहील आणि लोकांच्या हिताचं राजकारण करत आम आदमी पार्टी आपली वाढ निश्चितपणे करत राहील.